नमस्कार, मी ज्ञानदा चव्हाण. सातबाराच्या बातम्यात आपलं स्वागत. कृषी क्षेत्रातल्या महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत. सुरुवात करूयात शेती जगतापासून. गव्हाच्या उत्पादनात जगात दुसरा क्रमांक असलेल्या भारतात यंदा गव्हाची खरेदी देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. यंदाच्या हंगामात गव्हाची खरेदी सुरू झाली आहे. आतापर्यंत गव्हाची 17 लाख टनांपेक्षा जास्त खरेदी झाली आहे. पण गेल्या वर्षी याच दिवशी केवळ 2 लाख टन गव्हाची खरेदी झाली होती. पंजाब आणि हरियाणामध्ये गव्हाची खरेदी जवळपास 1 एप्रिल रोजी सुरू झाली. आतापर्यंत पंजाबहून 9,44,000 टन तर हरियाणामधून 2.5 लाख टन गव्हाची खरेदी पूर्ण झाली. मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही गव्हाची खरेदी 18 मार्च पासूनच सुरू झाली. त्या राज्यातली गहू खरेदी 1 एप्रिल रोजी जवळपास 5 लाख टनांपर्यंत पोहोचली. ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा. वाराणसीच्या श्रीप्रकाश सिंग रघुवंशी यांनी गव्हाचे अनेक देशी वाण जतन केलेत. त्यांच्या कुदरत वाणाचा चमत्कार आपण सातबाराच्या बातम्यांमध्ये 26 फेब्रुवारीला पाहिला. आपल्या राज्यात अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या देशी बियाणाची लागवड केली. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा या शेतकऱ्यांना गव्हाचे एकरी 20 ते 25 क्विंटल उत्पादन मिळाले. आज आपण या शेतकऱ्यांचे अनुभव पाहूया. किसान रक्षक समितीच्या माध्यमातून सोमनाथ शेटे आणि मोहन पाटील यांनी जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांना कुदरत वाणाची लागवड करण्यासाठी प्रेरित केले. यापैकीच एक आहेत सांगली जिल्ह्यातील प्रताप जाधव. यंदा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा त्यांना कुदरत गव्हापासून इतर जातींपेक्षा जास्त उत्पादन मिळालं. माझे एकूण क्षेत्र 1 एकर 20 गुंठ होते आणि त्यात मी कुदरत 17 हे आव्हान केलेलं. 120 दिवसात मला ते तयार झाली जात आणि त्यापासून मला 38 क्विंटल उत्पन्न निघाले. एकरी सरासरी मला 26 क्विंटल निघाले. त्याचा फुटवा 22 ते 25 फुटवे एका गव्हापासून होते आणि दाण्यांची संख्या 90 पासून 130-135 पर्यंत निघाली. प्रताप जाधव यांनी टोकन पद्धतीने कुदरत 17 वाणांची लागवड केली. 4 नोव्हेंबर 2008 रोजी 1.5 एकरात त्यांनी गादी वाफ्यावर 9 इंच बाय 10 इंचावर गव्हाची टोकन केली होती. यासाठी त्यांना 30 किलो बियाणं लागलं होतं. या 1.5 एकरात त्यांना 38 क्विंटल गव्हाचं उत्पादन मिळाले. यासाठी त्यांना 9,300 रुपये लागवड खर्च आला. सध्याची गव्हाची प्रत आणि स्थानिक बाजारातले भाव बघितले तर खर्च जाऊन जवळपास 40,000 रुपयांचं निव्वळ उत्पन्न त्यांना मिळणार आहे. उत्पादनाचा असाच काहीसा अनुभव कसबे दिग्रजच्या विकास जाधवांना आल्याचं कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. चालू वर्षी कसबे दिग्रजमध्ये विकास जाधव या शेतकऱ्याने कुदरत 17 ही जात आपल्या शेतामध्ये 25 गुंठ्यावरती पेरणी केलेली होती. तरी त्याला सर्वसाधारण 25 गुंठ्यामध्ये 11 क्विंटल हे उत्पादन लाभलेलं आहे. तर बाकीचे 21, 89 किंवा त्र्यंबक अशा सर्व जातीच्या तुलनेने आपली ही कुदरत 17 ही जी जात आहे ती म्हणजे दाण्यानी मोठी, उत्पादनाला जास्त आणि लोंबीला सुद्धा चांगली आणि वजनाला जास्त दिसून आलेले आहे. याच्याप्रमाणेच खटावगावच्या मनोज चौगुले यांनी देखील 11 नोव्हेंबर 2008 रोजी 1 एकरात कुदरत गव्हाची पेरणी केली होती. नुकतीच त्यांच्या गव्हाची मळणी झाली. त्यांना 20 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन मिळालं. कुदरत 17 ही व्हरायटी मी मला मोहन पाटील आणि सोमनाथ शेटे यांच्याकडून किसान रक्षक समितीमार्फत मला मिळाली. ती मी 1 एकर क्षेत्रामध्ये पेरणी पद्धतीने केली. त्यामध्ये मला 120 दिवसामध्ये 22 क्विंटल अवरेज मिळालं. तर 2496 किंवा 2189 हा गहू करत होतो. त्यामुळे मला एकरी 8 ते 10 क्विंटल अवरेज मिळत होतं. पण यामध्ये या गावामध्ये फुटव्यांची संख्या जास्त आहे. लोंबी त्याच्या डबल आहे. त्यामुळे मला उत्पादन डबल मिळालं. उत्पादन खर्च तोच पण उत्पादन डबल मिळालं. आज या शेतकऱ्यांना कुदरत 17 या देशी बियाणानं प्रतिकूल परिस्थितीतही मदतीचा हात दिलाय. देशी बियाणांची उत्पादन क्षमता इतर हायब्रिडच्या तुलनेत चांगली असल्याचं या उदाहरणावरून म्हणावं लागेल. चंद्रशेखर खोलेसह ब्युरो रिपोर्ट, स्टार माझा, सांगली. चंदन म्हणलं की आपल्यासमोर बहुतांश वेळा जंगलातून त्याच्या चोरीच्या